आंबेगाव तालुक्यातील नागापूर फाटावळती रस्त्यालगत नागापूर गावच्या हद्दीत आज सकाळी एक थरारक घटना समोर आली आहे. सूर्यकांत दळे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर संजय भोर यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना सकाळच्या वेळी विहिरीत काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता विहिरीत बिबट्या पडलेला दिसून आला. यानंतर तात्काळ ही माहिती डॉक्टर संजय भोर यांना देण्यात आली. डॉक्टर भोर यांनी नागापूरचे पोलीस पाटील संजय पोहकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळविले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनकडे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करून पाहिले. महत्त्वाचे म्हणजे मागील काही महिन्यांत या परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून दुचाकीस्वारांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी शेत परिसरात एकटे फिरू नये, तसेच लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये असे सांगितले आहे. मी गणेश किसन तळपे, राहणार कोपरा मांडवा. परंतु आम्ही कामाच्या शेतीच्या कामानिमित्त आम्ही इथेच थांबतो. कायमस्वरूपी इथेच रहिवासी आहेत. संजय बोर डॉक्टर म्हणून त्यांच्याकडेच आम्ही कायमस्वरूपी कामाला आहे. तिथे शेजारी ही विहीर आहे. ही विहीर आपले योगेश भाऊ यांची आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे, परंतु रात्रीच्या वेळी तो आला कुठून कुठून नाही. सकाळी उठल्याच्या नंतर आम्ही बघितलं पाण्यामध्ये पोहत होता. मग डॉक्टरने त्यांना सगळ्यांना कळवलं आम्ही, असं असं झालंय इकडे, वाघाचं पिल्लू पडले का काय. आम्हाला ते नंतर मोठा दिसला. रोज काम करत असताना आम्हाला पण इथे शेतामध्ये संध्याकाळच्या पारी इथे येतच असतो तो. म्हणजे रोजच त्याचा वावर आहे इथे, त्याची भीती आहे. या ठिकाणी वळती फाटा इथे रघुनाथ दळे यांच्या विहिरीत जो बिबट्या पडला आहे तो गेले महिनाभर ढोलेमाळा असेल, मिंडेमाळा असेल, वळती फाटा असेल या ठिकाणी फिरत होता. आपला सावळा लोखंडे, आमचा ऋतिक चासकर असेल, मी स्वतः असेल, आमच्या 2-3 जणांवर यांनी हल्ला केला होता. आपल्या रघुनाथ पवारांच्या मिसेसची त्यांनी साडी पण धरली होती. त्या निमित्ताने मी वन विभागात तक्रार पण केली होती. वन विभागाने तात्काळ तिथे पिंजरा लावला होता, पण तो काय पिंजऱ्यात जाईना. 2-3 ठिकाणी त्याची जागा आम्ही चेंज केली तरी तो जायना. नंतर परत एकदा त्यांनी हल्ला केला होता. आता त्याचा काय बंदोबस्त करावा हे प्रश्नचिन्ह वन विभागाकडेच होते. तर तो आज हा बिबट्या भक्ष्या शोधात मला वाटतं या बाजूने आला असेल आणि तो विहिरीत पडला आहे. हा वळती फाटा एरिया आहे, ढोलेमाळा म्हणतो याला. हे रघुनाथ दळे यांची विहीर आहे इथं, या ठिकाणी तो पडला आहे. आता वन विभागात तक्रार सांगितले फोन करून त्यांना का हा बिबट्या तुम्ही काढून द्या. ते आता जरा वेळ येतील ना तिथं. वन विभागाला सकाळी माहिती दिली आहे. कुत्रे साहेब असतील, आपले भोसले साहेब यांना सांगितले फोनद्वारे मी. ते बोलले आम्ही येतो, पिंजरा लावून त्याला परत आम्ही वर काढून घेतो. एकंदरीत बरं झाले बिबट्या विहिरीत पडलाय. तो पकडता तरी येईन. आता 2-3 बिबट्या धावावर होता. त्यातले काही इकडे गेले, काही मिंडेमळ्यात गेले, असे काही फिरले. हा एकटाच येत होता, पण यांनी भरपूर लोकांना त्रास दिला होता. आणि लहान मुलांचा विषयाची तर भीतीच होती, कारण तो काही करू शकत होता. तिथून पण उडी बसू शकते.
गाडी पुढे